उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पैठण येथील श्री महानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता. 25 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्ती पारदर्शक व सौजन्यशील सेवा हा लोकांचा अधिकार. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे न्यायालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये आज जे आहे इन्क्वायरी ऑफिसर जे शासनाने नेमला होता, त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या संदर्भातली चर्चा झाली. त्यांनी 28 आरोपी जे आहेत त्या 28 आरोपींना त्यांनी नोटीस पाठवून त्याच्यामध्ये त्यांनी काय बोललं पाहिजे याच्याबद्दल नमूद केलं होतं आणि ते आम्ही असं कोर्टाला पॉईंट आऊट करून दाखवलं की ही काही फ्री अँड फेअर इन्क्वायरी नाही, तर ही टेंटेड इन्क्वायरी आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे ह्या अधिकाराच्या कामकाजावरती स्टे द्या. कोर्टाने असं आज जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सादर करायचा नाही असा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि 8 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये 2 इश्यूवरती त्या ठिकाणी असणारं आहे. एकतर SIT फॉर्मेशन आणि आम्ही असणारं जे सारखं म्हणतो आहे की सेक्शन 192, 196 याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी कोर्टाने आपला अधिकार वापरला पाहिजे. त्या संदर्भातला असणारं चर्चा आणि त्या संदर्भातलं विचारविनिमय त्या ठिकाणी होईल कोर्टासमोर. मला कळत नाही, पण साहेबाला सर्व कळतंय ना. साहेबाला सर्व कळतंय, जे काय चालू आहे, काय चालतंय, काय होतंय, हे सगळं साहेबाला अनुभव आहे. आणि साहेब जे निर्णय घेईल तेच खरं आहे आणि कोर्ट जे निर्णय देईल तोच खरा आहे. पण आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जे पण तपास अधिकारी होता त्याचे सगळे अधिकार काढून घेतलेले. साहेब बोलले ना, आता साहेब बोलले ते आता तुम्हाला माहितीच आहे. मी बोललं तेवढंच, साहेब सांगितलं तेवढंच, ह्याच्यात काही वेगळं न्याय भेटेल अशा. हां, आता न्याय तर आम्हाला कोर्ट देईल. सरकार तर अजूनपर्यंत दिलं नाही. 135 दिवस झाले, पर सरकारने अजून पण आमचं दखल घेतलं नाही आणि सरकार आम्हाला न्याय दिला नाही. आणि आता आम्हाला कोर्टच न्याय देईल. साहेब आता लढतात, ते न्यायासाठी लढतात, आम्हाला न्याय मिळावा म्हणून गरिबाला. पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचं महत्त्वाचं तीर्थस्थळ असलेल्या महानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचं आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण झालं. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 25 कोटी रुपयांच्या आराखड्यामध्ये काही बदल सुचवत या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे व सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पैठण येथील ऐतिहासिक व महानुभाव पंथाचे महत्त्वाचं तीर्थस्थळ असलेल्या श्री महानुभाव दत्त मंदिराच्या विकास आराखड्याचं आज मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीसमोर सादरीकरण दूरदृश्य प्रणालीद्वारे झालंय. राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सैनिक यांच्यासमोर हे सादरीकरण करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ,
पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शेवलीकर आदी जिल्हा मुख्यालयातून उपस्थित होते। श्री महानुभाव दत्त मंदिर ट्रस्ट हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्याशी संबंधित आहे। 1189च्या सुमारास चक्रधर स्वामी या भागात वास्तव्यास होते। स्वामी त्र्यंबकेश्वर ते राहेर या समग्र गोदावरी काठी विहार करत तसेच त्यांनी आपल्या अनुयायांना उपदेश केला। त्यामुळे हे स्थळ महानुभाव पंथीयांसाठी महत्त्वाचं आहे। या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय। त्यात भक्तनिवास, सभागृह, ग्रंथालय, स्वच्छतागृह, वाहनतळ व परिसर सुशोभीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत। या आराखड्यामध्ये मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी या समिती सदस्यांनी काही फेरबदल सुचवले आहेत। पर्यावरणपूरक रचना व सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर तसेच वृक्ष लागवड, पथपद आदी दुरुस्त्या सुचवल्या आहेत। त्यानुसार आराखडा सुधारित करून पुन्हा सादर केला जाईल। या संदर्भात दिनांक 10 मे नंतर पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल असं सांगण्यात आलंय। 25 एप्रिलपासून आपल्या 4 चाकी वाहनासह बेपत्ता असलेले कन्नड तालुक्यातील भुसार मालाचे व्यापारी 29 एप्रिल रोजी घाटनांद्रा घाटामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यात असलेल्या लोहगाव येथील भुसार मालाचे व्यापारी अर्जुन महादू गवळी हे 25 एप्रिलपासून आपल्या 4 चाकी वाहनासह बेपत्ता झाले होते। सदर प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। तर आज दिनांक 29 एप्रिल रोजी घाटनांद्रा घाटामध्ये त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आलाय। सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना एक 4 चाकी वाहन 1000 फूट खोलदरीमध्ये आढळून आलं। तपासणीवेळी असता लोहगाव येथील बेपत्ता व्यापारी यांचाच तो मृतदेह असल्याचं समोर आलं। त्यामुळे आता आत्महत्येचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अर्जुन गवळी यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। गाडी 1000 फूट खोल दरीमध्ये पडल्यामुळे अक्षरशः भुगा झालाय। सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। हिंदूंना शस्त्र बाळगण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली असून मनसे शहर उपाध्यक्ष अमित जयस्वाल यांनी या मागणीबाबत अधिक माहिती दिली आहे। हल्ला झाला, त्यांची हत्या करण्यात आली, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षातर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि धर्म विचारून व धर्म तपासून या हत्या करण्यात आल्या आहे। हे एका प्रकारे धर्मयुद्धाचा शंकानाच झालेला आहे। धर्मयुद्धाचा शंकानाच झालेला आहे। केंद्र सरकारने आपला निर्णायक युद्ध कडे पावलं उचलत या अतिरेकी व त्यांना पोसणाऱ्या या देशावर कठोर व विध्वंसक कारवाई करत असा धडा शिकवावा की जेणेकरून यांनी स्वप्नातही या प्रकारचे कृत्य करायला स्वप्नातही यायला नाही पाहिजे। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला 2 मागण्या करायच्या आहेत की एक म्हणजे काल परवापासून काही न्यूज चॅनलवर एक बातमी दाखवण्यात येत होती की तेथील काही स्थानिकांनी त्यांना मदत केली आहे। अशा आपल्या देशात लपलेले जे स्लीपर सेल्स आहेत, तर ज्या पद्धतीने आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी पाकिस्तानी लोकांना भारताबाहेर यांनी त्यांच्या देशात जाण्यासाठी जो विडा उचलला आणि युद्ध पातळीवर काम केले, अशाच प्रकारे या स्लीपर सेलला बाहेर काढून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून हे स्लीपर सेलचे जे बीज आहे ते समूळ नष्ट व्हायला पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। आणि दुसरी एक मागणी अशी की अशा प्रकारचे हल्ले हे नेहमी होत राहतात हिंदूंवर आणि आता ही त्याची सुरुवात झाली आहे। यापुढे अशा घटना घडू नये, त्यामुळे पौराणिक काळापासून हिंदू धर्म हा शस्त्र बाळगत आला आहे आणि शस्त्र हे हिंदू धर्माचे शौर्याचे प्रतीक आहे। आणि आपल्या हिंदू धर्माचे देवी देवता यांची जे प्रतिमा चित्र वगैरे आहेत, याच्यात तुम्हाला एका हातात शस्त्र तर दिसणारच आहे। वाद्य, शंख हे ते सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यासोबत शस्त्रसुद्धा असते। आणि त्यामुळे आमची ही एक मागणी आहे की हिंदू धर्मासाठी या हिंदुत्ववादी सरकारने असा कायदा करावा की त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी। त्यामुळे अशा ज्या घटना आहेत अशावेळी ते स्वरक्षण करू शकतात। मला 100% मी सांगू शकतो की जर याआधी हा कायदा झाला असता तर जो 22 एप्रिलला ही जी घटना घडली, या 26-28 जणांपैकी शस्त्र असले असते तर या आतंकवाद्यांना तिथंच कंठस्नान घातलं गेलं असतं। जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की म्हणजे तिथं आम्ही प्रत्यक्ष भेटून निवेदन पण दिलं तसं की आम्हाला तुम्ही जे पहलगाम हल्ला झाला
पहलगाम हल्ल्यामध्ये जे मारेकरी आहेत पाकिस्तानचे तो कुठून होते ते माहीत नाही, पण ॲक्च्युली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही त्यातून अशीच मागणी केलेली आहे की आता जे अतिरेक्यांनी आपली जी बाँड्री आहे, सीमारेषा आहे, ती 200 किलोमीटर दूर आहे तिथून येऊन जर त्यांनी तिथं हल्ला केला तर आपल्याकडे येऊनसुद्धा ते काही करू शकतात. त्या हिशोबाने आम्ही आज जे संपूर्ण जे भारतवासी आहेत ते असुरक्षितता महसूस करत आहेत, त्या संदर्भात आमची अशी विनंती केली सरकारला आम्ही की तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही की आम्ही विनंती करतो आहे की आम्हाला एक असा कायदा अस्तित्वात आणावा सरकारने, केंद्र सरकारने, की जे लोक आहेत त्यांना शस्त्र वापरता यावे, जेणेकरून अचानक होणारे असे हल्ले ते टाळता येत आणि सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःचं संरक्षण करता येईल अशी आम्ही केंद्र सरकारला मागणी केलेली आहे. आणि अशा दृष्टिकोनातून जर सरकारने पावले नाही उचलली तर आम्ही त्याचं आंदोलनात उतरू आणि आंदोलन. म्हणजे शस्त्र बाळगण्याची तुम्ही परवानगी मागताय शासनाला? हो. कोणतं शस्त्र नेमकं? शस्त्र म्हणजे काय जे असतील ते शासनाच्या नियमानुसार जे असतील, परमिशननुसार ते शस्त्र प्रत्येक नागरिकांना त्यांनी देण्यात यावे असा कायदा करावा लोकसभेमध्ये शासनाने. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसले बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस. डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम. पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत पारदर्शकतेने व सौजन्यशील सेवा लोकांना द्यावी, अशी सेवा मिळणं हा लोकांचा अधिकार असून त्या उद्देशानेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा तयार करण्यात आला आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केलं आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कायद्याच्या दशकपूर्तीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉक्टर सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, उमाकांत पारधी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितलं की लोकांची सेवा करण्यात एक आनंद आहे। लोकांना सेवा दिल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसणारं समाधान पाहून आपल्यालाही आनंद होतो। ही अनुभूती महत्त्वाची असते। शासनाने लोकांना प्रत्येक सेवा ही विहित कालमर्यादेमध्ये दिली जावी, दिली जाणारी सेवा ही पारदर्शक असावी, तसेच ती देताना सौजन्यशीलता असावी हे अपेक्षित आहे। शासकीय सेवा करताना आपण ती लोकांच्या सेवेसाठी करत आहोत याचं भान प्रत्येक शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी असू द्यावं, असं त्यांनी सांगितलंय। निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली। महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयामध्ये सेवा हक्क दिन साजरा करण्यात आलाय। सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णयानुसार दिनांक 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा, तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या दशकपूर्तीचा औचित्य साधून विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करण्याबाबत कळवण्यात आलं होतं। या अनुषंगाने आज महानगरपालिका मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख
कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला। यावेळी सेवेची बांधिलकी मांडणारी शपथ सामूहिकरित्या घेण्यात आली। यावेळी मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, उपायुक्त लखीचंद चव्हाण, विकास नवाळे, अपर्णा थेटे, विजय पाटील, सहाय्यक संचालक नगररचना मनोज गर्जे, सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील, संजय सुरडकर, कार्यकारी अभियंता फारूक खान, अनिल तनपुरे, लेखा अधिकारी संजय कोलते, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, कर्मचारी यांची उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या वतीने 81 विविध सेवा नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहेत। याकरिता जनजागृती करण्याबाबत यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं। तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 विषयी माहिती फलक मनपा मुख्यालयात लावण्यात आला आहे। या संबंधीचं माहिती पत्रके वाटण्यात आली। महानगरपालिकेच्या 81 सेवा ऑनलाईन देण्यात येणार आहेत। याकरिता जनजागृती करण्यासाठी अशाच प्रकारे विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात यावं, अशा सूचना यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलं। प्रगती कॉलनीतून लॅब्राडॉर जातीचा रॉकी नावाचा कुत्रा हरवला असून सदर प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे। काळ्या रंगाचा लॅब्राडॉर जातीचा कुत्रा आढळल्यास बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार प्रगती कॉलनी बेगमपुरा परिसर येथून काळ्या रंगाचा लॅब्राडॉर जातीचा कुत्रा हरवला आहे। सदर प्रकरणात येथील रहिवासी वसीम मिर्झा नईमुद्दीन मिर्झा यांनी दिलेल्या माहितीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात कुत्रा हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। कुत्र्याचं नाव रॉकी असून लॅब्राडॉर जातीचा आणि तो काळ्या रंगाचा आहे। तर प्रगती कॉलनी येथून लॅब्राडॉर जातीचा रॉकी नावाचा कुत्रा हरवला असून सदर प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून काळ्या रंगाचा लॅब्राडॉर जातीचा कुत्रा आढळल्यास बेगमपुरा पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयास 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली होती। भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयास 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीस रवाना केलं। संचालक जयप्रकाश होंडराव, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी विपिन प्रकाश, अजय कुमार यादव, ज्ञान बहादूर पटेल, मनीष कुमार, आदित्य रंजन, नकुल कुमार तसेच विभागातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या रॅलीद्वारे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या वतीने राबवण्यात येणारे विविध सर्वेक्षण, विविध नमुने सर्वेक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पैठण येथील श्री महानुभाव दत्त मंदिर विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता। 25 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता। तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्ती, पारदर्शक व सौजन्यशील सेवा हा लोकांचा अधिकार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।